तर कसे आहात मित्रांनो? आज दुसरा दिवस आहे, मीच ब्लॉग चालू केलेला आहे. बाय द वे सनवले असले भारी दिसते. तोड बघायचं, तोड बघा. कुठं जायचं आपल्याला? मंदिरला. कोणत्या? शिव मंदिर. आता कोण कोण येणार आहे तिकडं? सगळे ना. सगळे. ठीक आहे. तर जाऊ तर वाटतं आपला अंधार होऊन जाईल, है ना? बघू आता हा सण कसा साजरा होत आहे. मला तर वाटतं हा ब्लॉग पूर्ण अंधारामध्येच येणार आहे. मम्मी सरळ गेले. पहिलं दर्शन करून यायचं आहे आणि हे टाकायचं कधी. चल. तुम्ही पण येतात ना दर्शनाला? नाही संगच आहे ना आपल्या तिकडून पाया पडतोय. तिकडूनच यायचं असतं ना. तिकडे चालेल. पुढं अरे आज गर्दी कमी वाटते ना त्यावेळेस? आपण लेट आलोय, लोक गेले. 7-7:30ला जास्त गर्दी होती. लेडीज लोक कसं काठापदरच्या साड्या वेअर करतात यार. येतोय त्यांना. तू पण घातलं काठापदराचे? कसे कॅरी करू शकतात? मला तर जीव गुदमर लावणे होतोय मला. बाकीच्या लेडीज लोक तेच झालं. सगळ्यांनी तेच काठापदराचे आहेत. आम्ही थांबलोय आता लाईनीला. खूपच जास्त गर्दी आहे, बघू शकता. गर्दी कमी वाटत नाही. गर्दी कमी मंदिर कुठे? गेल्या वर्षी हे किती आमचं गच्च शिव भरलं त्या मंदिर time ला. आहे. किती वेळा तरी आलो तिथं 3-4 वेळा ना. म्हणजे असे 3-4 संक्रांत गेला दर्शनच नाही होत. बाहेर मम्मी एवढी कुठे आहे? गर्दी पण नाही. सगळे आहेत आम्ही. अजून मम्मी, भाऊ, आनंद आणि बहीण. साईडला बोललो काय? उद्या election आहे. शिवसेनेचे उमेदवार आले. उद्या इलेक्शन आहे. का? त्याला तर कपडे शिवसेनेचे उमेदवार आले. प्रभाग क्रमांक 17. ए आपण कोणासाठी काम नाही करत. कोणासाठी नाही, आपल्याला काम होऊच तर. नो 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 नो. हे पाणी का वरच आहे? कोणता कान आहे? येऊ बरं आहे. तो कान आहे. अरे ते शिंग आहेत. कान खाली आहेत. तरुण ऐक माझं, हे कान खाली आहे, वर शिंग आहे. बघा शिंगात बोरत बसली. तुझ्या मनाने हे प्रवचन बाबाला बाहेर काढून पहिलं. काय बोलत? तर मला माहितीच नाही. कोणाला पण कोणाला पण म्हणजे मीच आहे. आपण तेच ना. हा, अगला वाला पण ते इथलचेच आहेत ना. नाही तू इथलचं थोडी. तू 3 नंबरचा आहे. मी इथलची 5 नंबरची. इथलचे तर काय? मग मी 5 नंबरची. मम्मीच पण आलं गुनगुन गुनगुन चाललंय मग आता रस्त्याची. मम्मीला रेकॉर्ड. कॉपीराईट पण नाही लागायचं. ह्यावेळेस व्हिडिओ पण काढू शकतो वाटतं. हा लिहिलेलं नाही ह्यावेळेस. इथं चालते आतमध्ये नाही. हा का? बंद केली की नाही माहित पडत. अंकल ये मोबाइल देख के जा रहे हैं अंदर. घंटे वाजता. आता आरतीचा टाइम लागला. चलो बैठो बैठो जल्दी करो.
सो फ्रेंड्स, आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आतमध्ये आमच्या शिव मंदिरमध्ये कॅमेरा जे आहे तो अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही कॅमेरा बंद केला होता. खूप छान दर्शन झाले. पाणी वगैरे चढवलं देवाला, तिळगुळ दिले. आता 5 सवासणीला ओवाळायची काय नाही, ओवाळायची नाही काय, 5 सवासणीला काय व्यवसायाचा टाइम आहे. तर बघू शकता तुम्ही किती अंधार पडला ऑलरेडी. तर आता बघू. मम्मी कुठे आहे? तिकडे गर्दी वाढत मम्मी अजून आली नाही काय खाली? काही वर आहे, टिकाला होती बांधते वाटतं. हा यार, बघ ना काय दिसतंय, बघ ना एकदम क्लिअर, एकदम चढी घालून. हा यार, मम्मी मी तो दिलेला घेऊन आलो. एवढा मोठा करंडा. तुम्हीच बोलला तेच तुम्हाला सांगितलं. थोडं चिटकून बस ना जरा. काय मांडीवर बस. काय पल्लो पान, एवढेचे हात आहेत मम्मीच्या बुटके. अरे पल्लो पान. तरुणाची मम्मी आहे आणि माझी सासू आहे. बघू शकतो तुम्ही. एक मिनिट. सगळे याचे चालू झाले तिथे आमच्या पास एक तर पडला, एक आज मोकळा झाला. असंच असतं. नाव घ्या, रामाचं नाव काय बोलत तरी बोला, काय बोलत. आपल्याला बोलता येत नाही बाबा, आणि दुसऱ्याला नाव घ्या म्हणतात. तिकडे घातले अय्या, एवढा कंजूस पण गोड बोलशील का ते? तिचा भाऊ आहे मित्रांनी. मला बोलतो उठ गे पाय पण इकडे. मला बोलतेस म्हणजे तो नाही बोलत ते तुला आशा इथं उठतो, अशी फटका उठलो का? पाय पडते काय? हा मग बरंच तुम्हाला काय माझी मी बारीक जरा. हा, तू मला आशीर्वाद देते. पुढच्या वर्षी तू पण आमच्या बरोबर व्यवसायाला ये, है ना? वय मम्मी मी म्हणते चांगला आशीर्वाद दे. तिला आशीर्वाद दिला, पुढच्या वर्षी तू बी आमच्या बरोबर व्यवसायाला ये, आहे का नाही? तुला बी आम्ही असं करतो, आहे का नाही? बघ पुढच्या वर्षी आपण बी असं करतो ना, असं असं हा लावतात. आम्ही आणलं ना. तर तुला सन्मान करायला हार घेऊन आले. मकर संक्रांती निमित्त आज शिव मंदिरला इथं आलो आहोत आणि माझी तनुजा गाडे, ही माझी मावशी पण गाडीच होती. आता लग्न झाले तर पवन झाले. माझं पण नाव मायर तर गाडेच आहे, पण माझी तरुणा लग्नानंतर तिचं पण सरनेम गाडेच आहे. मी पण गाडीच आहे. आणि सर्व मकर संक्रांती निमित्त, नवीन वर्ष निमित्त मंदिरला व्यवसायाला आलो आहोत. तुम्हाला पण म्हणा सगळ्यांना मकर मला संक्रांत. पण हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांती. चला तर मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे झाले. आता घरी निघायचा घरी निघायची वेळ आलेली आहे. चला आपण घरी निघू. ठीक आहे. शुभम बा आहे का नाही? शुभम घरी गेलं ऑनलाईन. तर फ्रेंड्स, आम्ही आता दर्शन वगैरे करून घरी आलेलो आहोत. तर मावशीचा मुलगा, मम्मी, माझा भाऊ आणि बहीण ते पण माझ्याबरोबर घरी आले होते, कारण की मंदिर माझ्या घराजवळच आहे. तर मी बोलली त्यांना की चला घरी तुम्ही माझ्या चाय पाणी वगैरे घ्या, मग आपापल्या घरी जा. तर मग ते आले होते, सगळ्यांसाठी चाय वगैरे बनत होता. मग मला उपवास होता, तर माझा उपवास मंदिरातच सुटला होता. तर मग आनंदने मला आणि माझ्या बहिणीला दोघांना नाश्ता आणून दिला. तर आम्ही आता खातोय नूडल्स.
नूडल्स वगैरे खूप टेस्टी मिळते इथे. तर आम्ही नाश्ता वगैरे केला, मग सगळ्यांना चाय वगैरे दिला. भाऊ वगैरे बसले होते सगळे, खूप छान वाटत होतं. सो फ्रेंड्स, सगळे आपापल्या घरी गेले. मम्मी, मावशी आणि माझी बहीण पण होती, ती पण जॉबला गेली. सो आता फक्त माझा भाऊ राहिलेला आहे माझ्याकडे. ब्रो इधर रुका है, ब्रो को देखना है धुरंधर मूवी. आणि उद्या बोटिंग आहे, तर कसा मला पण जॉबवरून सुट्टी आहे आणि याला सुद्धा. तर उद्या पण आपण काहीतरी प्लॅन करूयात, कुठं फिरायचा वगैरे मस्त. उद्याचा पण ब्लॉग शूट होईल. आणि हे बघा इथं पण एवढं काय झालं असं तोंड करायला लगेच. आणि त्याच्यासाठी मस्त खीर बनवली मी. आणि मम्मी सोयाबीन बटाट्याची भाजी घरनच बनवून घेऊन आली होती. आणि पुऱ्या वगैरे बनवल्यात, हे बघा. तर इथे आपली खीर जी आहे ती रेडी झालेली आहे. परत बोला दाजी परत. हे दोघांचं आहे ना फ्रेंड असं रात्र चालू असं. चला. आणि अजून मी काय फेस वगैरे वॉश नाही केलेलं आहे, सगळं कुंकू वगैरे तसंच आहे. तर मी झोपताना वॉश करेल. तर आता पटकन आपण जेवून घेऊया. सो फ्रेंड्स, हा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.